पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एकाच दिवसात तब्बल 219 विमानांचं आगमन प्रस्थान झालंय। 2 अतिरिक्त विमान सेवांमुळे हा नवा विक्रम नोंदवण्यात आलाय। सर्व उड्डाणं नियोजित वेळेत पार पडली आहेत। दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणं आता भरलेली आहेत। खडकवासला धरणातून आतापर्यंत 13.79 टीएमसी पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात आलंय। यंदा एका वेळी सुमारे 43,000 क्युसेक्सनं हा विसर्ग करण्यात आलाय। हे पाणी उजनी धरणामध्ये आता जमा झालंय। पुणे अजनी वंदे भारत एक्सप्रेसला पहिल्याच वर्षी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला। 2.29 लाख प्रवाशांनी प्रवास केला तर 31.35 कोटी रुपयांचा महसूल मिळाला। मध्य रेल्वेतल्या सर्वाधिक कमाई करणारी ही वंदे भारत ठरली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पावसानं दडी मारली, तेव्हा तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। गेल्या 24 तासांमध्ये पावसाची नोंद न झाल्यानं उकाडा वाढलाय। कमाल तापमान 31.8 अंशांवर पोहोचलंय। 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका शहरातली घरं, दुकानं, उद्योग आणि पाणी जोडण्याचं GIS आधारित सर्वेक्षण करणार आहे, तर पुनर्मूल्यांकनातून मालमत्ता शोधून महसूल वाढवण्याचा मनपाचा प्रयत्न आहे। छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा लेणीतील काही ठिकाणी छताला गळती लागल्यानं पावसाचं पाणी थेट दालनामध्ये पडतंय। पाणी साचू नये म्हणून ठिकठिकाणी बादल्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे, तर गळती रोखण्यासाठी पुरातत्व विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत।